मला तर असं वाटतं की आता आपण सगळ्यांनीच आपल्या घरामध्ये एकत्र राहूया, म्हणजे सगळ्यांचंच व्यवस्थित करता येईल. तुझे या घराबरोबर असलेले संबंध कायमस्वरूपी तोडून टाकायचे आणि हे घर कायमचं सोडून जायचं. भक्ती, कोण नाही, स्वप्न पडलं असेल. घाबरू नको, मी आहे ना. पाणी देऊ. शांत. मुक्ताताई, तू या मांडीवर झोपू का ग? ये. तू आहेस म्हणून सगळं ठीक आहे, नाहीतर माऊ काय झालं असतं ग? काय झालं नसतं. हाय ना. अगं पण तू गेल्यावर मावा काय होईल ग? असं वाटतं तू सारखं माझ्याजवळ असावा. कोण समजून घेईन मला तुझ्याशिवाय? तू जवळ असलीस ना बरं वाटतं मला. मी कायम तुझ्यासोबत आहे, सोडून कुठंच जाणार नाही. तू नको काळजी करू. झोप आता, शांतपणे झोप. किती अवघड काम आहे. मात्र हात दुखायला लागले. आपल्याला तर नाही जमणार हे काम. नाही अरे तू आता कुठं हात नाही लावला तर लगेच नाही म्हणायला लागला वय. जरा प्रयत्न तर कर की. अहो असं मजुरीच्या कामाला प्रयत्न कशाला करायला पाहिजे? नाही मला असं बसून कुठलं काम नाही का ते सांगा असेल तर करतो. जे आहे ते हेच आहे. करायचं असेल तर करा, नाहीतर जमणार अण्णा, जमणार. न जमायला काय झालं, नक्की जमणार. हे बघ, आय कॅन रिअली अंडरस्टँड. हे हार्डवर्क, आय मीन हे असं अंग मेहनतीचं काम तू ह्या आधी केलं नाहीयेस ना, म्हणून ते तुला तसं वाटते. पण नक्की जमेला, ट्राय कर. अहो तेच ना, जे मी कधी केलेलं नाही तेच तुम्ही मला करायला सांगताय. अरे म्हणजे कधीच केलं नाही ते जास्त जीव लावून करायला पाहिजे ना. अहो होय, पण हात दुखतात, घाम आलाय, त्याच काय? आता काम केल्यावर घाम नाही तर काय ज्यूस येणार आहे वय? मला ज्यूस मिळेल काय? लय कस तरी होतंय हो. ऊसाचा रस मिळाला तरी चालेल. हा बघ ना मग. मारू नका हो, मारू नका. घाबरू नको. नाही नाही नाही, तुला कोणीच मारणार नाहीये. रिलॅक्स. आता मला खरंच जमत नाही, काय करावं? हे बघ, अरे सुनील, कसं आहे की ह्या जगात ना असं कोणतंच काम नाही की ज्यात अंग मेहनत नाही. आणि नशिबानं तुझ्यावर ही अशी वेळ आली असं बिलकुल विचार करू नकोस. तर अरे नशिबानं तुला ही संधी दिली असा विचार कर आणि त्या संधीचं सोनं कर. आणि आज जर तू माघार घेतलीस तर तू स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकत नाहीस. त्यामुळे प्लीज ट्राय कर. आणि हे बघ, चोरी करण्यामध्ये, लबाडी करण्यामध्ये ना पकडले जाण्याची भीती असते. अरे ती मेहनत करण्यात कधीच नसते. असतो तो फक्त आनंद. तुला आठवतंय का, तू सगळ्यांना काय प्रॉमिस केलेस? सगळ्यांचा विश्वास जिंकणार आहेस. हा, हीच संधी आहे. चल ट्राय कर. उठा उठा, आता लागा कामाला. यांना लय भूका लागल्या असतील. आपण दोघींनी येण्यापेक्षा कशाला पाठवलं असतं ना, ते एवढ्याला डबा देऊन आला पण असता. आई, मी जाणून बुजून तुला इकडे बोलवलंय. तुमच्या दोघांची जरा महत्वाचं बोलायचं.
हा बरं झालं जेवण आलं लय सडकून भूक लागली होती. द्या टायमावर डबा आणला बरं का. मला पण लय भूक लागली होती. गपे बिनकामाचा मोकळ्या रानाचा. अण्णा तुमच्या संग जरा बोलायचं होतं, येता का जरा? घ्या तुम्ही जेवण घ्या, मी आलो. वय वय तुम्ही जेवा, मी आलोच. वय वय जा. मालकांनी आपल्या सगळ्यांच्या भल्याचाच विचार केलाय. म्हणजे भक्तीचं गजाचं चांगलं व्हावं असंच वाटतंय त्यांना. पण मला माहित आहे आपण सगळ्यांनी त्या घरी जाऊन राहणं तुम्हाला कधीच पटणार नाही. तेच तर. मी पण त्या घरी नाही जाणार आहे. माझ्या डोक्यात अजून एक विचार आलाय. काय? माझं असं म्हणणं होतं की आपण शहरात जाऊन एखादी मोठी खोली भाड्याने घेऊयात आणि आपण सगळे तिकडेच राहूयात. सगळे म्हणजे तुम्ही दोघं, गजा, भक्ती, सुनील आणि आम्ही दोघं. गजाला एखाद्या चांगल्या शाळेत टाकता येईल, भक्तीला एखादा क्लास लावून देऊ आणि सुनीललाही जास्त पैसे मिळतील असं एखादं काम शोधता येईल. सगळ्या अडचणीच मिटून जातील, सगळे आनंदात राहू. पण फक्त त्यासाठी आपल्याला गाव सोडावं लागणार ना? नाही पोरी, हे गाव हे घर मी नाही सोडणार. आयुष्य गेलं इथल्या मातीत आणि इथल्या माणसात. आता कितीशे दिवस राहिलेत आता माझे. परतीचा प्रवास तर कधी सुरू झालेला आहे आणि आता शेवटच्या दिवसात मी गाव नाही सोडणार पोरी. आणि पोटा पाण्याचं म्हणशील तर आतापर्यंत ह्या गावानच जगवलं, या पुढेही जगवेल की. पण तुम्हाला मी नाही अडवणार. तुम्हाला जायचंय तर जा, तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करा. तसंही तू आणि भक्ती तुमच्या नवऱ्याबरोबर माहेरीच राहत आहे. अहो काय बोलत नाही, माया बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस पोरी. म्हणजे मी तुम्हाला जायला सांगतोय याचा वेगळा अर्थ अजिबात काढू नकोस. माझ्या आयुष्यात गुंताच एवढा वाढलाय की मी काय करतोय, काय वागतोय हेच कधी कधी मला कळत नाही. समजू शकते अण्णा, तुमच्या दोन्ही मुली जाव्यासह घरी असणं साधी गोष्ट नाहीये. गावातली लोक काय काय बोलत असतील. तू नको लोकांचा विचार करूस. ना तोंड दिलीच असतात बोलायला आणि आपण त्याकडे लक्ष नाही द्यायचं ग. पोरी तुम्ही आमच्या सोबत कायमच्या आमच्या घरात राहिलात ना तरी मला चालणार आहे. माई काहीच हरकत नाही. पण मला मनापासून वाटतं की तुम्हा सगळ्यांचं भविष्य इथं गावात नाहीच आहे. तिथं शहरात गेलात ना तरच तुमचं काहीतरी चांगलं होईल. या ईश्वर जेवढी चर्चा होईल ना तेवढाच तो गुंता वाढत जाईल. निर्णय घेणं सोडा, तिथपर्यंत पोचणं पण अवघड होऊन जाईल. मला विचार करायला थोडा वेळ लागेल. काय घाई नाही पोरी, तुझ्या हिशोबानं तू बघ. चला, तुम्हाला भूक लागली असेल ना, जेवून घ्या. होय होय होय, चला. मला तर असं वाटतं की आता आपण सगळ्यांनीच आपल्या घरामध्ये एकत्र राहूया, म्हणजे सगळ्यांचंच व्यवस्थित करता येईल. कोण नाही तू गेल्यावर मावा काय होईल ग? असं वाटतं तू सारखं माझ्याजवळ असावं. हे गाव हे घर मी नाही सोडणार. पण तुम्हाला मी नाही अडवणार. तुम्हाला जायचंय तर जा, तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करा. मुक्ते, तुझ्या मनात काय गोंधळ चाललाय मी समजू शकते, पण नको जास्त विचार करूस.
आई, तुला काय वाटतं, आपण शहरात जायला पाहिजे की नाही? मला वाटतं जे हे बोलले ते बरोबर आहे मुक्ते. आम्हाला इथं गावातच राहू द्या. सगळे फक्त स्वतःचाच विचार करा. नाही, मीच मूर्ख आहे की सगळ्यांचा विचार करत बसली. तुम्ही सगळ्यांनी ना माझ्या आयुष्यात काहीच सोपं ठेवलेलं नाहीये. रेणुका त्यांच्या घरचे म्हणतात की सासरी जाऊ नको. दादांना वाटतंय मी घरी यायला पाहिजे. भक्तीच्या आयुष्याचं वाटोळं झालंय. दादा आग्रह करतात की तुम्ही सगळे घरी या. आणि तुम्ही, मला हे गाव सोडायचं नाहीये. काय करू मी? रड पोरी रड. आपण भक्कम आहोत हे दाखवायला डोळ्यातलं पाणी लपवायची काही गरज नाही. रड आणि मोकळी हो. आई अगं, या सगळ्याचं पुढं काय होणार, कसं होणार, मला काहीच कळत नाहीये. बघ, तू नको जास्त विचार करूस. असं कसं नको विचार करू? हे बघ, ज्यानं आपल्याला अडचणी दिल्या ना तोच मार्ग पण दाखवे. आपण आपले प्रयत्न करत राहायचे. तू ना आता सध्या तू ह्या स्पर्धेकडे लक्ष दे. कारण मला माहिती तू ही स्पर्धा लई प्रश्नांवर उत्तर असणार आहे. तू अजिबात आमचा विचार करू नकोस. तू तुझ्या स्पर्धेची तयारी कर. हा मुक्ता, तुझा फोन कुठे आहे? घरातच आहे. काय झालं? बरं, अगं त्या कॉम्पिटिशनच्या ऑर्गनायझर्सचा कॉल आला होता. त्यांना ना तुझ्या आयुष्यावर एक छोटीशी डॉक्युमेंटरी करायची आहे. म्हणजे? डॉक्युमेंटरी म्हणजे तुला संबळ वादनाची आवड तुझ्यात कशी निर्माण झाली, ही कला तू कशी जोपासलीस, तुझं बालपण कुठे आणि कसं गेलं, सो असे भरपूरसे प्रश्न आहेत त्यांना. सो ते रेकॉर्ड करणार आणि फायनलच्या आधी दाखवणार आहे. माझ्यावरच का? अगं तुझ्यावर नाही, फायनलला जे जे स्पर्धक पोहोचलेत ना त्या सगळ्यांवरतीच ते डॉक्युमेंटरी करणार आहे. पण मी कॅमेरा समोर कधीच गेले नाही. मी गडबडून जाईन ना. अगं मुक्ता, तुला अगं ऍक्टिंग थोडीच करायची आहे. अगं तुला फक्त स्वतःची माहिती द्यायची. आपण रेणुकाच्या लग्नाची पत्रिका द्यायला देवळात गेलो होतो आणि तिथे ते फॉरेनर्स आले होते. त्यांच्यासमोर तू कशी कॅमेरा समोर बोलली होतीस ना, अगदी तसंच. चालेल, पण मग यासाठी आपल्याला शहरात जावं लागेल का? नाही, म्हणजे मी विचारलं त्यांना. सो ते म्हणाले की तेच इथे येणार आहेत. कारण तुझं बालपण कुठे गेलं, सो त्या गावाचं पण त्यांना शूट करायचं म्हणून. इकडे येणार आहे? हो, मी त्यांना म्हटलं की या म्हणून. मग ते कधी येते? उद्या किंवा मॅक्स परवा येतील ते. शूटिंग होईपर्यंत आपल्याला इकडेच थांबावं लागेल. ऑब्व्हियसली. इथेच म्हणजे आपण कुठे जाणार आहोत का? सगळं ठीक आहे ना? मगाशी सुद्धा तुम्ही तिघं बाजूला जाऊन बोलत होता. हे बघ प्लीज, काही सिरियस असेल तर मला सांग ना. अगं वेळ निघून गेल्यावर सांगितल्याचा काहीच फायदा होत नाही मुक्ता. मी तुमच्याशी बोलणारच होते. भावाचा तुम्ही विचार झालेला नाही. दादांच्या नानांच्या अपेक्षांची सांगड घालणं लईच अवघडून बसले. त्यात आता शूटिंग वाले येत आहेत. कसं करावं? हो, मला सगळं कळतंय मुक्ता. सी, पण जोपर्यंत तुला जे मला सांगायचंय ते तू सांगत नाहीस तोपर्यंत मी तुझी मदत कशी करणार? बरं, तुम्ही बोलून घ्या, मी जाते घराकडं. मुक्ता, काय झालंय? दादा, तुमचा विचार चांगला आहे, पण मुक्ता वहिनीच्या घरचे तयार होतील असं नाही वाटत हो मला. आणि हा, तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाही ना तर प्लीज वाईट नका वाटून घेऊ. मुक्ता वहिनीवर तर अजिबात चिडू नका. तिच्या मनाचा पण विचार करा. ती जो पण निर्णय घेईल तो आपल्या सगळ्यांच्या हिताचा असेल. आणि आता त्यात तिच्यावर भक्तीमुळे आणखीन जबाबदाऱ्या येऊन पडल्या. त्याचीच तर भीती वाटते मला. आपली मुक्ता आहे ना, ही कधीही स्वतःचा विचार करत नाही, स्वतःच्या फायद्याचा विचार करत नाही, सतत दुसऱ्याचा विचार करत असते ती. आता भक्तीसाठी ती सगळं पणाला लावणार, भक्तीच्या सुखासाठी.
हा तिचा त्रास आहे ना, हाच मला कमी करायचा आहे का? बघू, काय ना काहीतरी होईल. यार मुक्ता, हे सगळं खूपच कन्फ्युजिंग आहे. म्हणजे मला तुझा विचार पटतोय, राईट आहे एकदम. आपण सगळे शहरात गेलो तर सगळ्यांचंच भलं होईल. अगं पण मला अण्णांचं पण योग्य वाटतंय. आणि आपल्याबरोबर अण्णा पण जर शहरात आले ना, तर अगं दादांनाही सगळं सहन होणार आहे का? असं डोकंच चालत नाही. मामा पण. असो, हे बघ मुक्ता, मी काय म्हणतोय की तुझं ते डॉक्युमेंटरीचं शूट व्हायला 1-2 दिवस जातील. तो त्या 2 दिवसात आपण विचार करू आणि काहीतरी डिसिजन घेऊ. पण तू अण्णांना सांगितलंस ना, तसं भक्ती आणि सुनीलला पण सांग, स्पेशली भक्तीला. कारण सध्या ती त्या मनस्थितीत नाहीये आणि मला वाटतं की आपण कोणालाच आता ग्रँटेड धरायला नको. गजा, घरात पाहुणे आलेत ना, त्यांच्यासोबत बसायचं सोडून तू इथं काय खेळत बसलायस? घरात कोणीच नाहीये. मोठे आणि आजी आणि ते भाऊ काका ते गावात काहीतरी विकत घ्यायला गेलेत. आणि दादा आहेत ना, ते फोनवर बोलत बोलत बाहेर गेलेत. आणि भक्ती कुठं आहे मग? ते घरातच आहे. मग तिला तुझ्यासोबत खेळायला बाहेर घेऊन यायचं सोडून तू काही एकटा बाहेर आलाय? तिनेच बाहेरून खेळायला सांगितले. आता एकटी घरात बसून नको तो विचार करत बस. आ काही नाही, खेळतो तू. आले बघते. अगं काय करून राहिलीस तू? सोडे काय होत? बस इथं बस. अगं बोल ना. बघते, हे काय करत होतीस तू? आधी जीव घे आमचा, मग काय करायचं ते कर. बघते, तू ह्याशी बोलतेय मी. आई काय आलं? काय विचारतोय तू भाऊ? सांग ना आता, त्याला काय करत होतीस ते सांग. अगं काय दाखवणार होतीस त्याला? आयुष्यभर विचारला असता का त्यो? आई सांग ना, काय आलं? विचारतोय पहिलीला, मला नको विचारू. कुसुमताई, हे बघा आम्ही तुमच्यासाठी काय आणले. काय झालं? मला काय झालं? सांगशील का काय झालं? आईला माहितीये, पण ती म्हणते की भक्ती झाला विचार. पण भक्ती नाही, पण भक्ती रडती. भक्ती, बट काय झालं? कुसुम काय झालं सांगशील का मला? भक्तीनं रोडनी बांधून घेतली होती. स्वतःला. भक्ती, तुम्ही असं करतात का बाळा? असं नाही करू राजा. वोट निलम काय सांगायला मला. स्वतःचा जीव घ्यायला निघाली होती. आपल्याला सोडून झाली होती तुझी बहीण. गजा, एक काम करशील का? गजा, ए बाळा, एक काम करशील? तुझी ताई आहे ना, मुक्ताताई आणि दाजी, त्यांना जरा घेऊन येशील. आणि रावदादा दिसले ना, म्हणजे रावसाहेब, हा, तर त्यांना म्हणा बोलवलं लगेच. हा हा. सुन्याचं मला काही वाटत नाही का. तो ना शहरात यायला तयार होईल. आपल्याला भक्तीला समजावं लागेल, त्याला सांगावं लागेल की शहरात गेलो ना, तिथे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत का. एक संधी गेली की दुसरी मिळेल आणि चांगला जॉब पण मिळेल त्याला तिथे. मी काय म्हणतो, तुझं शूट संपलं ना मग पुढच्या 2 दिवसामध्ये, की आपण तिच्याशी बोलून जाऊ. तुझ्याशी बोलायलाच पाहिजे. बोलेन. मुक्ताताई, मुक्ताताई, गजा, मुक्ताताई. काय रे गजा, काय झालं?
हा काय झालं काय? बघ तिनं बरोडनी बांधून घेतली होती. स्वतःचा जीव घ्यायला निघाली होती. आपल्याला सोडून चालली होती तुझी बहीण.